नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. आपण एखादी बातमी बघतो आणि त्या बातमी बघितल्यानंतर मात्र आपण म्हणतो, अरे या मंत्र्यांनी असं काहीतरी करायला हवं होतं. जर का या देशाने असं काहीतरी केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. म्हणजेच काय, आपण त्या देशाला फील करत असतो आणि असं आपण विचार करतो की त्या देशाची जर रिप्रेझेंट करण्याची, ती प्रतिनिधित्व करण्याची जर संधी आपल्याला मिळाली तर. आणि अशीच संधी प्रत्येकाला मिळेल की नाही शक्य नसतं, पण अशीच संधी वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे मिळू शकते आपल्याला. आणि असाच एक कार्यक्रम कोल्हापूरमध्ये होतोय, ज्याचं नाव आहे KITMUN. आता हे नेमकं MUN आहे तरी काय, हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत KITMUNच्या सेक्रेटरी जनरल शिवांजली पाटील आणि त्यासोबतच चीफ सेक्रेटराईट ॲडवायझर जान्हवी वणकुद्रे. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि या MUN बद्दलच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या दोघींचं सुद्धा मनापासून स्वागत. तर आम्हाला नेमका प्रश्न पडलाय की MUN म्हणजे नेमकं काय असतं? ओके, सो MUNचं फुल फॉर्म आहे मॉडेल युनायटेड नेशन्स. सो हे इन्स्पायर्ड आहे बाय युनायटेड नेशन्स. आपलं जेव्हा World War I झालं, World War II झालं, त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी जगात झाल्या की थोडे कंट्रीज एकत्र आले आणि त्यांनी युनायटेड नेशन्स हे ऑर्गनायझेशन सेटअप केलं 1945मध्ये. तर ह्याचंच जे मॉडेल सिम्युलेशन असतं त्याला आपण MUN म्हणतो. सो आपण हे KITमध्ये झालं 2017 पासून घेत आलो आहे अंडर द क्लब वॉक विथ वर्ल्ड, जे एक स्टुडंट रन ऑर्गनायझेशन आहे आणि ह्या वर्षी आमचा इव्हेंट आहे. येस, आणि MUN म्हणजे थोडक्यात काय तर मॉडेल आहे, जे युनायटेड नेशन्स आहे तेच मॉडेल आहे. सो यामध्ये नेमकं पार्टिसिपेट कोण करू शकतं? आता यामध्ये जे पार्टिसिपेशन असतं ते ग्रेड 6 पासून, म्हणजे 11 ते 12 वर्षाच्या वयोगटापासून ते 21-22 यापर्यंत सगळे लोक पार्टिसिपेट करू शकतात. लिमिटलेस आहे. स्टुडंट्स, इंजिनिअरिंग स्टुडंट्स, मॅनेजमेंट बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स, इवन बिझनेस ॲडव्होकेट्स, लॉयर्स हे सगळे यामध्ये पार्टिसिपेट करतात. कारण की MUNमध्ये कसं असतं, क्रिटिकल थिंकिंग आणि कोणत्या पॉईंटला नेगोशिएट करायचं आणि कोणत्या पॉईंटला आपला पॉईंट पुट फॉरवर्ड करायचा, हे खूप स्किल्स डेव्हलप होतात. त्यामुळं फ्रॉम एव्हरी बॅकग्राऊंड पीपल पार्टिसिपेट. तर याचा काय फायदा आहे? कारण MUN तर आपण बघतो, कारण प्रत्येक जण काय राजकारणात जाऊ शकेल असं नाही, प्रत्येक जण लॉयर होईल असं पण काही नाही. पण याच्या मागचा नेमका फायदा काय आहे MUNचा? ओके, सो बेसिकली जेव्हा आम्ही मुलांना जाऊन भेटतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही MUNमध्ये पार्टिसिपेट करा, तर आमच्या पॉईंट्समध्ये हे असतं की तुम्हाला पब्लिक स्पीकिंग कसं तुमचं इम्प्रूव्ह करता येतं, हा एक पॉईंट असतो. कारण आपल्या इव्हेंटमध्ये काय होतं की मुलांना डिबेटिंग करायचं असतं, स्पीच द्यायचे असतात, जे रिसर्चिंग स्किल्स आहेत ते एन्हान्स करायचे असतात. आणि ह्याचा प्लस पॉईंट एक आहे की जे MUNs असतात त्यातले जे टॉपिक्स असतात किंवा अजेंडाज असतात ते रिअल लाईफ अजेंडाज असतात, म्हणजे ॲक्च्युली जे घडत आहे ते असतं. तर त्यामुळे ते जे रिसर्च करतात ते वायफळ रिसर्च असा नसतो, पण ॲक्च्युअल जिओपॉलिटिक्स कसे आहेत, रिलेशनशिप्स कसे आहेत, हिस्ट्री कशी येत आल्या, ह्या गोष्टींवर असते. सो जे पार्टिसिपेट करतात ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकायलाही मिळतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशा पर्सनॅलिटीजला भेटायला मिळतं जे ऑलरेडी खूप वेळ पार्टिसिपेट करत आलेत, ऑलरेडी स्पीकिंग स्किल त्यांची चांगली आहे आणि त्यामुळे त्यांचं हळूहळू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होतं. ह्याला जोडून एक मला प्रश्न विचारायचा आहे. तर लॉच्या स्टुडंट्सना एक मूट कोर्ट नावाचा प्रकार असतो, ज्यामध्ये ॲक्च्युअल कोर्टच असतं. सो त्याच्यात आणि यामध्ये काय फरक आहे? सो जे मूट कोर्ट असतं त्याला आपण म्हणू शकतो की ते कोर्टचं सिम्युलेशन आहे, मॉडेल सिम्युलेशन आहे. पण MUN आहे ते युनायटेड नेशन्सचं सिम्युलेशन आहे. सो युनायटेड नेशन्स कसं आहे, एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. इथे जेव्हा पार्टिसिपेट करतात तर त्यांना कंट्रीजला रिप्रेझेंट करायचं असतं, ना की जजला रिप्रेझेंट करायचं असतं. सो बिकॉज ऑफ दॅट एक रिजनल केसवरती फोकस न करता आपण थोडंसं अजून ग्लोबल केसेसवरती जास्त लक्ष दिलं जातं. येस, आणि या संपूर्ण जे MUN होतंय तर यामध्ये करिअरच्या काही ऑपॉर्च्युनिटी आहेत का? ओके, सो करिअर तुम्ही जर म्हटलं, आता जान्हवी तुम्हाला बोलली की 6 स्टँडर्डपासून आम्ही मुलांना सांगतो की पार्टिसिपेट करा. ते 21-22ची लोकं असतात, मॅनेजमेंटचे येतात, इंजिनिअरिंगचे येतात, लॉयरचे येतात. तर ज्या मुलांना एस्पेशली स्टुडंट्स जे अजून त्यांच्या करिअरबद्दल फिक्स त्यांचं अजून काय म्हणजे आयडिया नाही आहे त्यांना, तर ज्या मुलांना लॉयर्स व्हायचं आहे पुढे जसं तुम्ही बोलला, किंवा जे फॉरेन मिनिस्ट्रीजमध्ये, एम्बसीजमध्ये काम करायचं आहे, पॉलिटिकल लीडर्स व्हायचे आहेत, किंवा न्यूज अँकर्स, जर्नलिस्ट, जे ग्लोबल इश्यूजमध्ये ज्यांचा एक हात असतो, किंवा हीच मुलं आपल्या कंट्रीला जाऊन तिथे UN ला पण रिप्रेझेंट करायचा चान्स त्यांना मिळतो. तर अशी जी मुलं आहेत
ती असे जे करिअर्स आहेत ते आपल्या UN-मध्ये MUN-मध्ये डेव्हलप होतात. आणि यामध्ये ऍड करायला MUN कुठल्या प्रोफेशनसाठी नाही आहे, जसं की तुम्ही बोलला लॉयर, इट फॉर एव्हरी सिच्युएशन्स. त्यामुळे प्रत्येक सिच्युएशन मधून एक कॅन्डिडेट गेला की त्याला समजतं त्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ज्या पद्धतीने MUN करतोय, आणि KIT पण हे सगळं अरेंज करते, KIT MUN. तर बाकीच्या MUN आणि या KIT MUN मध्ये काय फरक आहे आणि यामध्ये नेमकं काय काय असणार आहे? नाही, कमिटीज नाही. ॲक्च्युली आय वुड लाईक टू से की आपलं जे कोल्हापूर आहे ते ऑलरेडी एक छोटीशी सिटी आहे कम्पॅरेटिव्ह टू अदर सिटीज. त्यामुळे इकडे ह्या म्हणजे बाकीच्या सिटीजमध्ये ऑलरेडी हे MUNs आधीपासून होत आले, पण कोल्हापूरमध्ये जास्त MUNs नाही आहेत. तर KIT MUN हे जसं मी बोलले 2017मध्ये सुरू केलं होतं. त्याच्या आधी ऑलरेडी आमच्या कॉलेजनी IIMUN होस्ट केले होते. सो फर्स्ट ऑफ ऑल KIT MUN हॅज एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स की असला इव्हेंट त्यांना होस्ट करायला येतं. आणि दुसरी गोष्ट आहे की बिकॉज ऑफ दिस एक्सपिरियन्स आमचे जे EBs आहेत त्यांची क्वालिटी टॉप लेवल असते. आता जर तुम्ही बघितलं तर आमचे जे EBs आहेत, एक जे आहे ते ऑलरेडी हायकोर्टमध्ये, बॉम्बे हायकोर्टमध्ये काम करते, शी इज अन ॲडव्होकेट, केतकी पाटील म्हणून. एक जे आहेत ते ॲडव्होकेट पार्थिक चौधरी आहेत, जे आम्ही गव्हर्नमेंट ऑफ आसाममध्ये जे काम करतात, ही इज अन असिस्टंट टू अ पब्लिक प्रॉसिक्युटर. सो आपण त्यांना पण इन्व्हाइट करतो. थोडे मुलं आहेत ते ऑलरेडी प्रोफेशनल MUNers झालेले आहेत आणि आता ते लॉ शिकत आहेत. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आम्ही आमच्या पेजवरती पोस्टर्सच्या थ्रू त्यांचा इन्फो ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. अदर दॅन दॅट, बिकॉज KIT MUN आधीपासून आहे, देन देर आर सर्टन पीपल जे दर एक वर्ष येतात. त्यामुळे त्यांचं जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट येते, तुम्हाला आता त्यांच्या एकदम पीक लेवल पर्सनॅलिटी जे पोचलेत त्या मुलांबरोबर तुम्हाला इंटरॅक्ट करायला येतं ॲज अ न्यूकमर. सो द क्वालिटी ऑफ डेलिगेट्स, द क्वालिटी ऑफ EBs इज व्हेरी गुड. Plus, the experience of hosting an event like this is coming from almost 9 years now. So त्याप्रमाणे इव्हेंट आमचा खूप चांगला होतो. येस. आणि हे जे KIT MUN आहे, तर हा संपूर्ण इव्हेंट असेल, हा किती दिवसाचा आहे आणि त्यामध्ये नेमकं काय काय असणार आहे? KIT MUN 11, 12 आणि 13 ऑफ एप्रिलला आहे. सो हे 3 दिवसाचा इव्हेंट आहे. त्यामध्ये फर्स्ट डे इनॉग्रेशन सेरेमनी असेल आणि मॉक सेशन, ज्यामध्ये इंट्रोडक्शन असेल EBsचं पार्टिसिपंट सोबत, सो दॅट दे कम्फर्टेबल होतील फॉर द ओव्हरऑल एन्व्हायरमेंट. नेक्स्ट डे स्टार्टिंग ॲट 8 आपण ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करू. आफ्टर दॅट कमिटी सेशन्स असतील, देन लंच ब्रेक सेम, त्यानंतर सेशन्स, अँड देन सोशल्स नाईट असते. सोशल्स नाईट म्हणजे एक MUNचं गॅदरिंग, जिथं की सगळे कमिटीज एकत्र येतात, काही परफॉर्मन्सेस असतात, सिंगिंग असतं, वेगवेगळं. अँड देन थर्ड डे इट इज सेम 8 to 5 ब्रेकफास्ट, कमिटी सेशन्स, लंच, कमिटी सेशन आणि मग व्हॅलिडिक्टरी सेरेमनी, ज्यामध्ये विनर्स अनाऊन्स करतो आपण ह्या सगळ्या कमिटीचे. पण हे जे आहेत आता या संपूर्ण MUN मध्ये वेगवेगळे सेक्टर पण असतात, तर ते त्याबद्दल काय सांगाल का? आता जे 4 कमिटीज आपण घेणार आहोत यावर्षी, त्या सायमल्टेनियसली रन होतात. म्हणजे ईच कमिटी आहे ती एका क्लासरूममध्ये रन होत्या. सो आता ह्या वर्षी आमच्याकडे 4 कमिटीज आहेत, UNSC, UNHRC, विधानसभा आणि IP. आता UNSC आणि UNHRC हे दोन्ही पण UN कमिटीज आहेत. म्हणजे आपलं जे युनायटेड नेशन्समध्ये जे कमिटीज आहेत त्याचं मॉडेल सिम्युलेशन. ह्या 2 कमिटीजमध्ये जेव्हा स्टुडंट्स किंवा पार्टिसिपंट्स जे आहेत त्यांना एका कंट्रीला रिप्रेझेंट करायला मिळतं. आणि विधानसभा जो आहे तो एक रिजनल कमिटी आहे, म्हणजे आपला जो महाराष्ट्राचा विधानसभा आहे त्याचं मॉडेल सिम्युलेशन. इथे त्या मुलांना MLAsला रिप्रेझेंट करता येतं. आणि एस्पेशली वी ऑल्सो गॉट इंटरनॅशनल प्रेस, ज्याच्यात फोटोग्राफी पण आहे आणि जर्नलिझम पण आहे. तर जे मुलं IP साठी जातात ते ॲज रिपोर्टर्स, ॲज जर्नलिस्ट काम करतात. 3 दिवसाच्या इव्हेंटमध्ये ते डेली रिपोर्ट्स लिहितात, पिक्चर्स काढतात आणि जसं आपलं प्रेस कॉन्फरन्स होतं तसं ते डेलिगेट्सला क्रॉस क्वेश्चन करतात. तर या माध्यमातून सहभागी जर व्हायचं असेल काही विद्यार्थ्यांना, तर ते कशा पद्धतीने जाऊ शकतात? तुम्ही पार्टिसिपेट आमचं हे आहे पेज आहे इंस्टाग्रामवरती, वॉक विथ वर्ल्ड म्हणून. त्याच्या बायोमध्ये लिंक आहे. तुम्ही तो रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता आणि रजिस्ट्रेशन फीज पे करू शकता. तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, कसं आहे, बिकॉज खूप जणांसाठी एक नवीन कन्सेप्ट आहे, तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आमचे खूप सगळे पोस्ट्स आहेत, EBsचं डिस्क्रिप्शन आहे, कमिटीजचं डिस्क्रिप्शन आहे, थोडे व्हिडिओज आहेत ज्याच्यात तुम्हाला दिसतं की एवढे वर्ष ती कमिटी कशी चालत आली आहे किंवा ती मुलं कशी परफॉर्म करतात. आणि काहीही डाऊट असले तर आमचे जे नंबर्स तिथे आहेत तुम्ही कॉल करू शकता, अँड वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. नक्कीच. तर अशाच पद्धतीनं MUN नेमकं काय आहे
हे काम कशा पद्धतीनं करतं आणि या सगळ्यामध्ये नेमकं होणार काय, यामध्ये करिअरच्या संधी किती आहेत, या सगळ्याबद्दल आपण विस्तृत अशी चर्चा केलेली आहे आणि दोघींनी सुद्धा अतिशय छान उत्तरं देत आपल्यापर्यंत MUN ची माहिती पोहोचवलेली आहे. तुम्हाला दोघींना सुद्धा MUN साठी मनापासून शुभेच्छा.